त्याचप्रमाणे या ठिकाणी DYSP हे उपस्थित राहिले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येते. नानासाहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही साहेबांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे त्यानंतर महाराज आबाबा आपले सोळसकर महाराज आपल्या शिवेचे येत आहेत. हा गणेश स्थापना होत असताना गणेशाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की सगळ्या तरुणांना सुबुद्धी द्यावी, गाव शांत ठेवण्याची आणि गाव योग्य दिशेला नेण्याची. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री गणपती बाप्पा. सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात नेहमीप्रमाणे आणि साक्षाप्रमाणे या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेने झालेली आहे आणि सारावादप्रमाणे आणि आपली जी परंपरा आहे
ही परंपरा म्हणजे कुल करण्याची जी व्यक्ती असेल तिच्या त्याची प्राण प्रतिष्ठा होते. आज आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभ हस्ते आणि काही प्रतिष्ठित आपल्या उपस्थितीत ही प्राण प्रतिष्ठा झाली आहे. मी या सर्वांचं नूतन तरुण मंडळ त्याचे अध्यक्ष आमचे सुरेशभाऊ शेळके, त्यांचे सहकारी यांच्यातर्फे आणि यवत ग्रामस्थांच्या तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अध्यक्ष करतो तुम्हाला भरपूर अध्यक्ष म्हणाले तर मी 1-2 मिनिटं संपवून दादांना बोलणं सांगावी. सर्वांचं विवेकपर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. कारण तुम्हाला ती गेले अनेक वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष आपली परंपरा झाली. म्हणजे आज प्रकर्षण आठवण येते अण्णांची. त्याचं कारण आहे की आता नुकताच जे प्रकार झाला त्यात असाच प्रकार मागे झाला होता. तेव्हा आपल्या स्वर्गीय अण्णा यांनी आपल्या या ठिकाणी येऊन सर्व प्रकरण मार्गी लावलं होतं. याचप्रमाणे आता याही वेळेला दादांना वेळ फार कमी असतो. आता ते आपलं वाटत त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं, पण मंत्रिपदापेक्षा त्यांच्याकडे खूप मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. प्राधिकरण असो, त्यांचं इन्व्हेस्टमेंट असो किंवा आता नुकतंच त्यांच्याकडे मोठं पद आलंय की सर्व या फॅक्टरीच्या म्हणजे इंडस्ट्रियल झोनच्या सगळं त्या मोठ्या पदावर त्यांचं काम चाललेलं आहे. आता पण एक विनंती हे करत असताना आमच्या ग्रामीण भागाला, आपल्या भागाला किंवा आपल्या तालुक्याला थोडंसं लक्ष चढावं द्या. आम्हाला तुमची नेहमी साथ लागते. कामाचा आता हा आढावा घ्यायचा वेळ नाही, पण प्रचंड कामं झालेली आहेत, होतील. जे राहिली ती पूर्ण करण्याचे आपण त्यांच्याकडून आश्वासन घेतलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं हे प्रकर्षाने आभार व्यक्त करतो. दादांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आजच्या सालाबाद प्रमाणे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित डीवायएसपी म्हणजे भरतसाहेब, नमस्कार भारत, सुरेश भाऊ, नानासाहेब, सरपंच समीर, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी माझ्या आधी प्रस्तावित डॉक्टर कुलकर्णी, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ तरुण मंडळी, उपस्थित बंधू भगिनी, सालाबादप्रमाणे आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. आणि मला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सलग 35 वर्ष मला गणेश स्थापनेला उपस्थित राहता आलं. कैलासवासी सुभाष आचार्यांनी जी परंपरा जपली ती मलाही जपता आली. वेगवेगळे प्रसंग आले. आज उपस्थित राहता येणार नाही असं काही दिवशी वाटलं, परंतु गणेश कृपेनं अखंडितपणे 35 वर्ष गणेश स्थापना करण्याचा आम्हाला योग आला. आणि त्यामुळे आजचा हा गणेश स्थापना होत असताना गणेशाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की सगळ्या तरुणांना सुबुद्धी द्यावी, गाव शांत ठेवण्याची आणि गाव योग्य दिशेला नेण्याची. आणि आपल्या सगळ्यांच्यावर या परिसराची जबाबदारी. या भावनेतून जर सगळ्यांनी आपल्या गावाकडे पाहिलं आणि आपलं गाव हे योग्य दिशेने गेलं पाहिजे, गावची प्रगती झाली पाहिजे, रस्ते पाणी वीज आम्ही करूच करू. आता आपण पारगाव यवत रस्ता करतोय, उड्डाणपूल करतोय, देवी कॅनल करतोय, मेन कॅनलला खूप पैसे देतोय, अजून बऱ्याचशा गोष्टी वाड्या रस्त्याचे रस्ते जोडतोय. भौतिक विकास करण्यासाठी आम्ही सगळ्या सर्वतोपरी प्रयत्न करू, परंतु बौद्धिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी मात्र तुम्हाला थोडा तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल. उत्साह असला पाहिजे, परंतु तो गावच्या प्रगतीसाठी असला पाहिजे. आणि कधीही कुणीही कायदा हातात घेऊ नये हा संदेश देणाराच हा गणेशोत्सव असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही. काही घटना घडत असतात, चढउतार येत असतात, परंतु त्याच्यातून आपण पुढे जात असतो. त्या पद्धतीने या संकटातून सुद्धा सगळ्यांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन आपण पुढे जाऊच आणि यवत आणि परिसर योग्य दिशेने नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. गणेशोत्सवाची मूळ संकल्पना हा एक चांगलं सामाजिक व्यासपीठ म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. गेले मला वाटतं 1957 साली झालेलं हे स्थापन झालेलं मंडळ 68 वर्ष सातत्याने काम करते. आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यातील या जुन्या मंडळापैकी एक असणारं हे मंडळ आपल्याला खऱ्या अर्थानं या वर्षी शांततेचा संदेश देत आहे असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही. एक वर्ष अजून वेगळं आहे. यावर्षी दरवर्षी पावसाची ओढ लागलेली असते. यावर्षी मात्र परमेश्वर कृपेनं पाऊस अतिशय उत्तम झालेला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था योग्य दिशेनं चाललेली आहे त्याला गती देण्यासाठी आपण दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून सातत्य ठेवून आपण गणेश कृपेनं पुढे प्रयत्न करत राहू. आज मी गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मनपूर्वक अधिक शुभेच्छा व्यक्त करतो. गणेशोत्सव अतिशय उत्साहानं साजरा होतोय. तितकाच तो शांततेने आणि तितकाच आपण शांततेने सह आपण भक्तिभावानं अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण भागामध्ये साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या ठिकाणी DYSP हे उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा सत्कार करण्यात येते. नानासाहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही साहेबांचा हस्ते करावा. त्याचप्रमाणे बसावो करतो ना नंदभाऊ बसावो या गवर मला आप्पा समाज या वटीची दौंड तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय नंदूजी पवार यांचा हे सत्कार या ठिकाणी होत आहे त्यांचा स्वीकार करावा. त्यानंतर महाराज आबाबा आपले सोळसकर महाराज आपल्या शिवेचे येत आहेत आणि माऊली काकोणी आपल्या ज्येष्ठ नेते नेहमी आपल्या बरोबर असतात. मुख्य सत्कार करावा. भाऊ या नवर सुरेश भाऊ धन्यवाद साहेब.